मित्रांनो, पुशेगावमध्ये हिंद केसरी श्वान स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. साधारणपणे 193 जे श्वान आहेत इथं समावेश झाला होता स्पर्धेसाठी. त्यात 1 नंबरचे मानकरी आहेत. प्रथम क्रमांक घेतलेला श्वान आपल्याबरोबर आहेत. श्वानाचं नाव आहे वारसदार 24. बघू शकता, सेवागिरी हिंद केसरी पुशेगाव 2025. तर विचारू नक्की हा श्वान कुठला आहे, कशा पद्धतीनं त्याला सांभाळ चालतो. नाव सांगा तुमचं. ओमकार वाडकर, चिखली मोर्जीवाडा, वाई. हा. कुठला आहे हा श्वान? वाईचा आहे, वाई चिखली मोर्जीवाडा. आणि कुणाचा मुलगा वगैरे? हा हिंद केसरी मटका 24चा मुलगा आहे. या ठिकाणी मित्रांनो 23-24 ला मैदान झालं होतं हिंद केसरी. तर त्या मैदानाचा मानकरी सुद्धा ह्याचा बाप, त्याचे वडील होते मटका 24. त्याच्यानंतर ह्याचं नाव वारसदार 24 का ठेवलं? मटका 24चा वारसा पुढे चालवावा म्हणून त्याचं नाव वारसदार 24 ठेवलं. आज किती राऊंड पळाला हा श्वान? 10 राऊंड पळाला. 10 राऊंड. हा 10 राऊंड, एक नोकरच झाला. आता नवीन प्रेक्षकांना सांगा की कसं आहे, एक श्वानाला 10 वेळा पळावं लागलं, पण धावपट्टीची किती असते, लांबी किती असते? 120 मीटर 130 मीटर अशी लांबी असते. आता आपण सांगितलं की याचा बाप ह्या मैदानाचा मानकरी आहे. तर या मैदानाचं विशेष महत्व काय आहे श्वान जे प्रेम आहेत त्यांच्यानुसार? खरोखर की हिंद केसरी इथं सेवागिरी महाराजांचं मैदान आहे, तिथं हा आशीर्वाद पाहिजेच तरच मैदानाचा नंबर आहे. आम्ही बॅक एंडला होतो ह्या महिनाभरात, आशीर्वाद आहे म्हणून आलो इथपर्यंत. आता हेच मैदान नसेल, कारण ह्याची कामगिरी चांगलीच असणार. तर ह्याची कामगिरी ह्या मैदानाच्या अगोदर काय काय राहिलेली आहे? हा महाराष्ट्र चॅम्पियन आहे हा पण, आणि महाराष्ट्रात अगोदरच्या 7 फायनली केलं. आणि गेलं जे 1 महिना झालं जरा स्ट्रगल चालू होतं की 4 राऊंड निघायचे, 5 राऊंड निघायचे, खालचा नंबर 1 नंबर बघितला नव्हता गेल्या 1 महिन्यात. 1 महिन्यात फक्त मोठी मोठी मैदान सांगा ना, कुठे कुठे तिथे पारितोषिक घेतलेलं आहे, 1 नंबर घेतलेला आहे? भरपूर मैदान आहेत. निमगावला 1 केला आहे डर्बीत, अवताडवाडी असेल, माळशिरस असेल, नरावणे असेल, इथं पुसेगाव असेल, परत अजून डबल केलाय निमगावमध्ये नंबर. असे नंबर आहेत, भरपूर नंबर. थोडं श्वान शर्यतीविषयी माहिती आपण घेऊया. आता हा एखादा श्वान पळवलं तर ह्याच जातीचा श्वान फक्त पळतो काय, ग्रेहाउंड जातीचा? श्वान सगळे पळतात, फक्त जास्त स्पीड ग्रेहाउंड जातीला. म्हणून ही ग्रेहाउंड जातीची जी श्वान शर्यत आहे प्रामुख्याने घेतली जाते. हा हा हा, कारण की ह्या जातीला ते स्पीड आहे. आता सगळ्यात महत्वाचं कसं, ह्याचा आहार, त्याच्यानंतर संगोपन कसं होतं, कारण एक शर्यत आहे, शर्यत म्हणलं की त्याला स्पेसिफिक आहार वगैरे असतो. तर काय असतो सांगा? स्पेशल डाईट आहे त्याचा. रेग्युलर मध्ये त्याला खीर आहे, म्हणजे कशाची? मका, गहू, तांदूळ असे भरडून वगैरे त्याची खीर केली जाते आणि ती दिली जाते. आणि हाय प्रोटीन म्हणून त्याला मटन म्हणा, चिकन म्हणा, परत असं खूप सारे प्रकार आहेत. पेडिग्री पण असते, पण एवढ्या प्रमाणात नाही. पळत्या कुत्र्याला पेडिग्री टाकत नाहीत. प्रत्यक्ष मैदाना दिवशी श्वानांचं कशा पद्धतीनं शेड्यूल असतं एक शर्यतीत, कारण जे नवीन प्रेक्षक आहेत त्यांना माहीत नसतं. तर सांगा, मैदानात ज्यावेळेस आणतो त्यावेळेस कसं एक शेड्यूल असतं? सकाळी येताना त्याला आपण फक्त दहीच टाकतो, जास्त काही खीर वगैरे नाही टाकत. दही पचायला हलकं असतं, त्यामुळे त्याला दही टाकतो. फक्त आपण एक लिटर दही टाकतो आणि तेवढ्यावरतीच आणतो. दिवसभरात बाकी काय खायला? मग ग्लुकोज वगैरे असेल, बाकी काय वर्कआउट वगैरे असेल असे. बैलगाड्याचं शर्यत महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे, पण जर कम्पॅरिझन करायचं झालं तर त्या वेळानं हा म्हणून आपण थोडा जास्त खर्चिक खेळ नाही, कारण 2 व्हीलरवर बी श्वान येतोय. हां, थोड्या प्रमाणात कमी आहे. खर्चिक तर आहे, पण बैलगाडीपेक्षा हा नाद कमी आहे खर्चिक. आता श्वान शर्यतीत यश मिळवायचं असेल, तुम्हाला यश भेटलेलं आहे. हिंद केसरी आत्ता जे पहिल्या मानाचे मैदान आहे पुशेगावचं, त्यात प्रथम क्रमांक भेटलेला आहे. यश मिळवताना काय करायचं श्वान शर्यतीत? मेहनत, तुमचा डाएट असेल, तुमचा प्रॅक्टिस असेल, आणि त्याच्यामागे कपटी भावना नाही पाहिजे. बस यशच आपल्या होऊन जाईल सगळं. तुम्ही काय करता? सगळंच मेहनत. पण जॉबला शेती मी करता? जॉबला आहे. मी वाईद गरवारी कंपनीमध्ये जॉबला आहे. हा. आणि जॉब करून हे सगळा नाद.
किती लोकांची टीम आहे तुमची? भरपूर लोकांची टीम आहेत, तरी आता इथं कमी आहेत, बाकीचे घरी गेले. तरी टीम मध्ये 41 जण आहेत आणि पळवणारे 4-5 आहेत, पण सपोर्टर खूप आहेत. आणि 40 जण एवढ्या आवश्यकता असतं का फॅन बनवू आपण याचे? फॅन, थोडक्यात फॅन पण म्हणा, वाईतले पण म्हणा, सगळे खूप लोकांचं प्रेम आहे म्हणून इथं आहे आज. आता श्वान शर्यतीत आपण ह्या निमित्तानं मला काय काय गोष्टी जाणायच्या ते सांगा. श्वान शर्यत आता मोठी होती, मोठी बक्षीस यायला लागले. श्वान शर्यतीचं भविष्य काय आहे, म्हणजे कशा पद्धतीनं आता असणार याच्या पुढं? श्वान शर्यत आता कोर कमिटी नवीन स्थापन झाली आहे आताच, आणि माझं असं म्हणणं आहे की प्रत्येकाने त्याला कॉपरेट केलं पाहिजे, की जो श्वान मालक आहे त्यांनी त्या कमिटीला धरूनच चाललं पाहिजे, की त्यांच्या विरोधात सक्त डोपिंगला बंदी आहे तर कोणी केलं नाही पाहिजे. परत कमिटीला धरून चाललं पाहिजे. कमिटी छान आहे, कधी कोणावर अन्याय करून देत नाहीत. निकाल असू द्या, सगळ्याच गोष्टी, कधी कोणावर अन्याय होत नाही. कमिटी असोसिएशन खूप छान. डोपिंग कंपल्सरी बंद आहे. श्वान आता वर्षभर बंद केलं ह्या मीटिंगमध्ये कालच्या, की वर्षभर श्वान पण नाही, 10,000 फी. जे उत्तेजक द्रव्य जे सापडतील ज्या श्वानांच्या मध्ये, आणि तर त्याला 1 वर्षाची बॅन आहे. बॅन, आणि वरतून तुम्हाला 10,000 दंड. चांगला एक स्पर्धा आपण आरोग्यदायक आणि चांगली निरोगी होण्यासाठी हे महत्वाचं आहे. पण अजून ह्या शर्यतीच्या निमित्तानं काय काय प्रश्न? ह्या शर्यतीचं सगळ्यात महत्वाचं असतं की एखाद्या श्वानाचा पाळण्याचा कालावधी फार कमी असतो. किती असतो कालावधी तरी सांगा ना? 1-2 वर्ष कुत्रा चांगल्या फॉर्म मध्ये पळतो. त्याच्यानंतर व्यवस्थित मेहनत घेणारा तो त्याला एक 5-6 वर्षापर्यंत पळवू शकतो, असा विषय. एक 18 महिन्यापासून एक 3.5 वर्षापर्यंत कुत्रा फॉर्म मध्ये पळतो. मेहनत म्हणजे नक्की ह्याची शिकवण काय असते, कसं शिकवायचं असतं? ट्रेनिंग, डमी दाखवणं, भावला दाखवणं, त्यांना प्रेरित करणं त्या भावल्यासाठी, त्या मागे पळायसाठी, छोट्या छोट्या गोष्टी आहेत. ज्यांना श्वान शर्यत माहित नाही, जे श्वान पळतो हा बाहुल्याच्या मागं पळतो, हेच आहे महत्वाचं. हो 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 हो, हे त्याची मानसिकता आहे. त्याच्यावरती कोण मारायला नाहीये का काय, त्याच्या मूडवरती आहे सगळं, की आज पळायचंय, जीव लावून पळायचंय, कमी पळायचंय. मग त्याच्या मालकाचं प्रेम. मादी आणि आपण नर ह्याचा काय फरक असतो का? फरक जास्त, नर जास्त पळतात असं म्हणणार नाही. एखादी मादी असते की ते हद्द तोडून जाते, पण त्यातल्या त्यात नर जास्त पळतात. हा, स्पीड म्हणताल तर नराला जास्त, असं माझ्या दृष्टीनं. असे म्हणणारे खूप आहेत की माद्यांना पण जास्त आहे, पण माझ्या दृष्टीनं नराला जास्त स्पीड. नवीन पिढीनं यावं का नाही श्वान शर्यतीत? 100% यावं. जॉब बघून, सगळं बघून, कमी खर्चिक ना दे. उद्या तुम्हाला ब्रीडिंगला म्हणा, प्रत्येक गोष्टीत फायदा आहे, नाही असं नाहीये. ह्या क्षेत्रात खूप फायदा पण आहे, नीट केलं तर. एकदम मन साफ ठेवून म्हणा, परत कष्ट करून म्हणा. एखादी फिमेल घेतली, त्याच्यावरती कष्ट घेऊन चालू केलं तरी हा नवीन पिढीला करण्यासारखा नाद आहे. करण्यासारखा आहे आणि तुम्ही करताय. आणि विशेष म्हणजे एकाच घरातील म्हणू आपण, तुमच्या टीम मधले 2 श्वान हिंद केसरी होतात, म्हणजे 2023-24ला ह्याचे वडील, ह्याचे बाप, आणि आता हा. तर हे म्हणजे आपल्या घरचा श्वान तयार करणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. तुम्हाला ते यश मिळालेलं आहे. तर घरचा श्वान तयार करण्यासाठी काय करावं? घरचा श्वान तयार करायसाठी त्याच्या अगोदर ते सांगेल की ह्याच्या मागे एक माझा सक्का भाऊ आहे जो आर्मीत आहे, त्याची खूप मेहनत आहे, त्याचा नाद आहे हा. त्याने आजपर्यंत दोन्ही श्वानांचा 1 नंबर कधी बघितलेला नाहीये, पण सगळं ट्रेनिंग म्हणा, सगळ्या 24 मध्ये म्हणलेलो श्वान शर्यतीचा खरा किंग मेकर आमचा फौजी आहे. आणि तो खरा किंग नाव सांगा त्यांचं. सुयश वाडकर फौजी. कुठे आहेत आता ते? आता ते पुण्याला ड्युटीमध्ये आहेत. आणि त्याचं खूप प्रेम आहे ह्याच्यावरती. त्यांनी चालू करून दिलाय, त्यांनी कष्ट केले आणि मग झाले. जे काय ट्रेनिंग केले ते त्यांनी केले पहिलं. आम्ही फक्त हा नाद त्याचा आहे आणि आम्ही जोपासतोय. मित्रांनो, सर्व जवान आहेत ना आपल्यासाठी रक्षण करतात, आणि त्यामुळंच आपण ह्या शर्यतीचा आनंद घेऊ शकतो. त्यामुळं जे जवान आहेत त्यांना खरंच आमचं तर्फे हॅटसॉप आहेत. जवानांमुळं आम्ही इथं आहे, आनंद घेतोय. तर प्रत्येक जवानाला मानाचा मुद्रा. जाता जाता सांगा, आपण भरपूर बोलतोय, यश काय शिकवतंय? यश शिकवतोय मित्र जवळ ठेवा. मित्र जवळ ठेवा, चांगले ठेवा, नक्की तुम्ही पुढे जाल. आज इथं हा उभा राहिलाय तर संबंध मित्र परिवाराचा हात आहे याच्या मागं. हा आमचा बल्ली असेल, अंधारात ते मागासपासून दिसत नाहीये, पण कधी बोललो नाही ह्याच्याबद्दल. मी अजूनपर्यंत मुलाखतीत खूप मुलाखती दिल्या, पण ह्याच्याबद्दल कधी बोललो नाही.
खूप प्रेम आहे ह्याचं आमच्यावरती, आमचं त्याच्यावरती आणि सगळ्यांचंच. ह्याच्यावरती मेहनत करणारा आमच्या तिथला एक ओम म्हणून आहे, खूप कष्ट करतो ह्याच्यावरती. असं कोणाचा एकाचा खेळ नाही, हा संगम आहे सगळा. सांघिक खेळ आहे. सांघिक खेळ संगम आहे, सगळ्यांची मनं जुळायला लागतात. एकाला वाटून नाही चालत की कमी पडला पाहिजे, सगळ्यांना वाटलं पाहिजे की पडलं पाहिजे, तर ते पळतंय. पुढचं नियोजन कसं असणार वारसदार 24? आता हिंद केसरी तर किताब भेटला. आता खरं म्हणत न सांगू, आज घरी जाऊन झोपणारी निवांत, बाद झालं म्हणून. नको आम्हाला शर्यत आता, बस. हे स्वप्न लय लोकांची इच्छा आहे. गटपास करावा इथं म्हणून इथं येतात. आमची 2 वेळा केली आमच्या सोनांनी, बास जिंकला आम्ही सगळं. हा नाद आम्ही त्यांना फक्त आता ह्याच्यासाठी करू, हे बाबा घरी आहे आमची शान, बस. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं कुशेगाव हिंद केसरीला श्वान शर्यत जी झाली त्याचा मानकरी आहे वारसदार 24. तर आता सगळे आपण चर्चा करतोय. शेवटचा प्रश्न, हा विजय कोणाला समर्पित आहे? हा विजय फौजीलाच, फौजीच. आमचा मूळ पायाच फौजी आहे आमचा. त्याचंच हे सगळं जे काय करतोय ते त्याचंच आहे. त्याचं म्हणजे आम्ही एक वेळ विसरील ह्यांचा पण जीव बरं का, वारसदारवर पण, मटका 24वर पण असंख्य मित्रपरिवार आहे. त्याच्यातलाच हा एक पैलू. आपण कुठं होतो, कशावरती सांगत होतं काय? यश कोणाला समर्पित? तुम्ही फौजींना केलं? फौजीला 100% फौजीलाच करेल, कारण का असा भाऊ नाही सोडणे. एकच भाऊ आहे मला आणि त्याच्यासारखं कोणच नाही. मित्रांनो, बैलगाड्यातील एक चेहरा गोटे आमचे मित्र आहेत. कसंही बैलगाड्यापेक्षा बरं आहे ना? नाही, बरं आहे बैलगाड्यापेक्षा. पायरा नको, काय नको. आपलं गाडीवर टाकलं तरी आपलं कमी खर्चात एकदम व्यवस्थित. त्यांचं मन आले बरं का. आता आणि आलो घेतलेलं वाईट आलो आणि चांगला मित्रपरिवार भेटला. हा, चालू केलंय आता इकडं. दोन्हीकडे बी असतो आपण. मेहनत केली, यश आहे. मित्रांनो, हे सिद्ध केलं आहे ह्या श्वानानं. श्वानाचं नाव आहे वारसदार 24. बघू शकता, तब्बल 10 राऊंड आणि 193 श्वानामध्ये हा श्वान प्रथम आलेला आहे. ह्या वर्षीचा 2025चा हिंद केसरी श्वान झाला आहे वारसदार 24. धन्यवाद.